नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की कमळी अन्नपूर्णाच्या रूममध्ये येते. अन्नपूर्णाच्या मांडीवरती डोकं ठेवून म्हणते, आजी तुमची एकच इच्छा आहे की अनिकाने आपण जसं बोलतोय तसं वागावं, करावं, चांगल्या गुणाने सगळ्यांनी काही ओळखावं अशीच तुमची इच्छा आहे ना. अन्नपूर्णा हसते आणि कमळीच्या डोक्यावरून हात फिरवते. तुम्ही बघतच राहावा. अनिकाला जेवढे तिच्या अंगामध्ये वाईट गुण आहेत ना, तेवढेही तिच्या अंगात चांगले गुण असतील. तिला मी त्याची जाणीव चांगलीच करून देणार आहे, असं तुम्हाला मी ठामपणे वचन देते. अन्नपूर्णा म्हणते, खरंच कमळी, तू हे करू शकते, मला चांगलीच गॅरंटी आहे, असं ती मनातल्या मनात बोलते. आजी तुम्हाला माहिती आहे का, आता महाराजांची जयंती आलेली आहे. त्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही एक ट्रिप म्हणजे म्हणतात ना, महाराजांच्या गडांना भेटायसाठी तिथे जाणार आहोत. असं काही झाल्यानंतर जर तुमची इच्छा असेलच तरच आम्ही तिथे जाऊ. तोपर्यंत अन्नपूर्णा आजी हसून तिला हो म्हणण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या हातामध्ये एकदम घट्ट हात पकडते आणि तिला परमिशन देते. इथे संध्याकाळी सगळी काही तयारी निग्गे आणि कमळी करतात. तो पण राजन येतो इथे आपल्या ऋषीचा फोन येतो म्हणून सांगायला. कमळीला फोन देतो. म्हणतो, काय गं कमळी, झाली का सगळी तयारी? कमळी म्हणते, हो राजन सर, सगळी काही तयारी झालेली आहे, पण मला जरा एक टेन्शन आहे की अन्नपूर्णा आजींपाशी मी नाही आहे, त्यांची काळजी घेण्यासाठी कोण असणार इथे? असं काय बोलल्यानंतर ऋषी म्हणतो, काही काळजी करू नको, आपण लवकरच माघारी येणार आहोत, तू सगळी काही तयारी करून ठेव, लवकर कॉलेजला येऊ द्या. असं काय म्हणतात शनी दोघेजणी फोन ठेवतात. तो पण राजन इथे कमळीच्या खांद्यावरती हात ठेवतो. म्हणतो की कमळी, तू किती करते ग एखाद्या सख्या नातीवानी? तुला माहिती आहे का, तू इथे नाही आहेस ना, तू इथे 2 दिवस नाही तर मी आईची आणि बाबांची काळजी घेऊ आणि मी ऑफिसला कसलंही जाणार नाही. माझ्या मीटिंग वगैरे ज्या काय आहेत मी सगळ्या काही कॅन्सल करीन. असं काही म्हणतात शनी. कमळीला थोडासा दिलासा येतो की राजन सर थोडीशी अन्नपूर्णा आजींची काळजी घेतील. तोपर्यंत ते ऋषी कमळीवर बोलून फोन ठेवतो. तो पण सरू येते, त्याला कॉफी देते. काय ऋषी बाबा, उद्याच जाणार आहात तुम्ही? लवकर? हो उद्या जाणार आहे साधना मावशी मी, लवकर बरं का. असं काय म्हणल्यानंतर साधना बोलते की कोण कोण जाणार आहे? निग्गी येते? हो येणार ना, तिच्याशिवाय कसं बरं होणार आहे. तोपर्यंत साधना म्हणते, असं काही बोलल्यानंतर ऋषी म्हणतो, साधना मावशी तुम्हाला कसं माहीत निग्गी पण आहे? आहो तुम्हीच तर सर मला सांगितलं आहे. असं काही बोलल्यानंतर ऋषी म्हणतो, हो हो बरोबर आहे, माझ्या लक्षात नसेल एखाद्या वेळेस. असं काही बोलल्यानंतर साधना थोडीशी विषय बदलते आणि तिथून निघून जाते. दुसऱ्या दिवशी सगळे काही तयार होऊन आपले इथे कॉलेजमध्ये येतात. कॉलेजमध्ये आल्यानंतर इथे सगळी काही बस वगैरे सजलेली असते, त्याच्यावरती नावही लिहिलेलं असतं, सगळं काही झालेलं असतं. अखेरकार अनिका तिच्या 2 मैत्रिणी लोणावळ्यासाठी तयार असतात आणि बाकीचे सगळे गड पाहण्यासाठी महाराजांचे ते सगळे जाण्यासाठी तयार असतात. बसमध्ये जातात आणि अनिका आणि तिच्या 2 मैत्रिणी खाली राहतात. तोपर्यंत कमळी म्हणते, अनिका विचार कर, अजून तू येणार आहेस की नाही? गावछाप मी येणार आहे. तुला काय वाटलं, तुला एकटीला पाठवतेस का काय? एकटीलाच पाठवणार आहे का काय ऋष बरोबर? असं काही म्हणता शनी कमळी अनिकाला हात देते. अनिका म्हणते, गावछाप मला अजिबात टच करायचं नाही, तू दूर हो माझ्यापासून. ऋषी पटकन कमळीला बोलवतो. तर कमळी इकडे ग, मला तुझ्याशी एक काम आहे. कमळी त्याच्या शेजारी बसते. ऋषीला हे पाहता शनी खूप आनंद होतो. अनिका म्हणते, गावछाप उठ, ऋषीच्या शेजारी मला बसायचं आहे. ऋषी म्हणतो की मला अजिबात तुझ्या शेजारी बसायचं नाही आहे, मला काही बोर नाही व्हायचं तिथे जाईपर्यंत, माझं डोकं तरी जाग्यावर राहील का तुझ्याशी बोलता बोलता. कमळी म्हणते, जाऊ द्याल ना सर, बसू द्याल की तिला? नाही कमळी, ते अजिबात शक्य नाही आहे, कारण की मला चांगलं राहायचे, फ्रेश व्हायचे, माइंड फ्रेश पाहिजे माझं. तिच्याबरोबर राहून ना मला एकदम बकवास वाटायचं नाही आहे. असं काय म्हणतात शनी. अनिका जाते निग्गी बशी. तोपर्यंत ते कमळी म्हणते, चला आपण एक म्हणजे म्हणतात गेम खेळूया, गडांची नावं त्याच्याबद्दल माहिती, असं काही म्हणतात शनी. कमळी बाहेर येण्यासाठी उठते. तोपर्यंत ऋषी उठतो, त्याचा धक्का जातो, तोल जातो, तो अनिकाच्या मांडीवरती बसतो. अरे वा ऋषी, गुड गुड, छान छान, असंच बसून राहतो माझ्याशी माझ्या मांडीवर. असं काय म्हणल्यानंतर ऋषी म्हणतो, बावळट आहेस का काय ग तू? जराशी डोक्यानं कमी असल्याने वागतेस प्रत्येक टायमिंगला.
कमळी तिथून उठते आणि परत एकदा इथे गडाबद्दल सगळी काही माहिती सगळ्यांना सांगायला लागते. आणि ती ऋषीला म्हणते की ऋषी, तुला माहिती आहे का, आबा मला खूप छान आधी महाराजाबद्दल आणि गडाबद्दल माहिती बंड्याला, मला आणि निग्गीला सांगत असतात. त्यांची आठवण मला फार येते. निग्गी आणि मी ठरवलं आहे की गडावरून आम्ही गेलो की माघारी आम्ही आबांना भेटायला जाणार आहे. ऋषी म्हणतो, कमळीला तर माहीत नाही आहे की आबा सध्या आता ह्या जगात नाही आहे आणि येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की नयनतारा राजांच्या घरी येते अन्नपूर्णाला भेटायसाठी आणि साधनाही बरोबर येते. तोंड झाकत साधना राजांचा समोर येतं, पण कामिनी रागिनी ह्या दोघीजणी साधनाला ओळखू शकतील की हीच गौरी आहे म्हणून. खूप छान मोठा भयानक सत्याचा इथे उलगडा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.